स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे एकंदरीत 4000 प्लस 1000 रुपये, एकंदरीत 5000 रुपये फिक्स सविस्तर अशी माहिती जाणून घेऊ। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। फ्लिपकार्ट असेल, अमेझॉन असेल, इतर प्रकारच्या वस्तूवर सूट आहे, कृपया नक्की व्हिजिट करा लिंकला। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत टाकण्यात आलेले आहेत। एकंदरीत आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे माध्यमातून टाकण्यात आलेले येणारा 19वा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत 5000 रुपयाचा कशा मिळणार, सविस्तर माहिती जाणून घेऊ। तर मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ठरलेली आहे आणि 2018 मध्ये केंद्र सरकारने सुरू केलेली योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत दरवर्षाला 6000 रुपये येणार आहेत आणि दोन्ही योजनेची मिळून आता एकंदरीत 15000 रुपये देऊत असं आश्वासन महायुती सरकारने दिलेलं आहे। तर यासाठी हायलाईट केलेलं आहे की पीएम किसान योजनेची ई-केवायसी प्रक्रिया। तर मित्रांनो, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा। जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जर पाहिजे असेल तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे। ई-केवायसी 3 प्रकारे करायची। पहिली म्हणजे OTP बेस्ड ई-केवायसी, दुसरी म्हणजे बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी, तिसरी म्हणजे फेथ ऑथेंटिक आधारित म्हणजे फेसवर आधारित, अशा 3 प्रकारच्या ई-केवायसी तुम्हाला करता येतात। OTP बेस्ड ई-केवायसी सुद्धा अवेलेबल आहे पोर्टलवर। तसेच आपल्याला CSC सेंटरवर आधारित सुद्धा ई-केवायसी करता येते। त्यानंतर लाभधारी यादीतील नाव तपासा। सरकारकडून पीएम किसान योजनेच्या माध्यमातून लाभधारी यादी सरकारच्या जाहीर केली आहे, त्यामुळे या यादीतील नावे तपासून शेतकऱ्यांना कोण लाभ मिळणार की नाही हे कळू शकतं। लाभधारी यादीतील नाव तपासण्यासाठी सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्याच्या नंतर पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा आणि त्यानंतर बेनिफिट स्टेटस लाभधारी स्थिती हा पर्याय निवडल्यानंतर त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर बँक खाते प्रविष्ट करा आणि तुम्हाला तुमची लाभधारी स्थिती जी आहे अशा पद्धतीने तुम्ही तपासू शकता। धन्यवाद।